नमस्कार, मी आकाश माळवे. साधारणतः कुठल्याही 4 ते 7 लोकांना आपण विचारलं चहा घेणार का, तर त्यातले 2 ते 3 लोक हमखास म्हणतात की कमी साखरेचा करा किंवा साखर नसलेला करा. जर आजकाल डायबिटीसचं प्रमाण एवढं वाढतंय आणि त्याबद्दल लोकांमध्ये खूप सारे प्रश्न पडलेले, सो अशा मुद्द्यांवरती कोणीतरी भाष्य केलं पाहिजे. सो आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रकांत सर. नमस्कार सर. नमस्कार सर, सामान्य माणसाला प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असतो की डायबिटीस बरा होतो का? सर तुम्ही काय सांगाल यावरती? नाही, डायबिटीजचे जे प्रकार समाजाला माहिती आहेत किंवा वैद्यक क्षेत्राला माहिती आहेत त्याच्यामध्ये टाईप 1 डायबिटीस हा नक्की बरा होत नाही. पण बरा होत नाही म्हणजे त्याला काही उपचार नाही असं नाही, त्याला इन्शुलिन घ्यावंच लागतं. पण ते कमी की जास्त हे आपण ठरवू शकतो. अच्छा. लाईफस्टाईल. नंतर जो भारतामध्ये किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये जो प्रकार आढळतो दुसरा एक लाडा म्हणतात, लेटंट ऑटोइम्यून डायबिटीस हाही औषधं पूर्ण बरी नाही होत, कमी नाही होत. पण औषधं किती लागतील, 1 गोळी लागतील का 4 गोळ्या लागतील, आणि समजा इंजेक्शन आलं तर कधी लागेल हे आपण लाईफस्टाईलने ठरवू शकतो. ओके. हां, किंवा ते पोस्टपोन करू शकतो. म्हणजे त्याचा हेल्थ स्पॅन जो म्हणतो आपण, म्हणजे औषधाशिवाय शुगर कंट्रोल हे एक त्याची साधारणतः आपण व्याख्या केली तर त्याला आपण चांगल्या तऱ्हेने म्हणजे टाईप 1 आणि लाडामध्ये आपण 80% औषधं कमी करू शकतो. अच्छा. हां. आता हे सगळे हे दोन्ही प्रकार मी सांगितले किंवा इतरही बाकीचे बरेचसे किरकोळ प्रकार आहेत ते सगळे 5%च्या आत येतात. समजा 100 पेशंट डायबिटीज असतील त्यातल्या 5 जणांना साधारणतः याच्यातल्या हा जे काही वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ते येतात. पण 95% व्यक्तींना जो डायबिटीस होतो त्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात. ओके. आणि हा 100% बरा होतो. मी पुन्हा एकदा सांगतो, आता 100% बरा होतो याच्यामध्ये 3 टप्पे येतात. की 100% बरा होतो म्हणजे बिगर गोळीचा कुठलंही औषध किंवा इंजेक्शन न घेता तुमची शुगर कंट्रोल राहते, एक. दुसरं, तुम्हाला कमीत कमी गोळ्या लागतात, हा दुसरा टप्पा आला. आणि समजा औषधं तेवढी लागली आणि शुगर कंट्रोल नसेल तर ती कंट्रोल होते, हा तिसरा टप्पा आला. आणि या सगळ्यांना मी डायबिटीस रिव्हर्सल म्हणेल. पण डायबिटीस रिव्हर्स होतो म्हणजे काय होतं आणि त्याची म्हणजे अधिकृत यंत्रणेमार्फत केलेली व्याख्या, वैद्यकीय संघटनांनी केलेली व्याख्या काय आहे की 2008 साली तुम्ही जर पाहिलं तर अमेरिकन डायबिटीज असोसिएशन नावाची जी संघटना आहे, डॉक्टरांचीच आहे, डायबिटीसवरती काम करणाऱ्या डॉक्टरांची ती संघटना आहे. मग ते काय म्हणायचे की डायबिटीस हा कधीच बरा होत नाही आणि तो एकदा झाला की आयुष्यभर वाढत जातो आणि त्याला आयुष्यभर औषधं हाच एकमेव पर्याय आहे. आणि मग आता 2023चं जर तुम्ही त्यांचं स्टेटमेंट जर पाहिलं तर त्याच संस्थेने डायबिटीस बरा होतो म्हणजे काय याच्या व्याख्या केलेल्या आहेत. म्हणजे गेल्या 15 वर्षामधला म्हणजे 2008 ते 2023 हा जो फरक झालेला आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की हा हे होऊ शकतं बुवा काहीतरी. आणि हे मान्य करायला त्या संघटनेने थोडासा उशीरच केला असं माझं म्हणणं आहे. कारण त्याच्याही अगोदर आता तुम्हाला पुण्यामध्ये तुम्ही इथं जर पाहिलं तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बॅरियाट्रिक सर्जरी नावाचे सेंटर सापडतं. आणि त्यामध्ये काम करणारे जे डॉक्टर लोक आहेत ते त्याला मेटाबॉलिक सर्जरी म्हणतात. म्हणजे मेटाबॉलिक सर्जरी कशासाठी म्हणतात की समजा तुम्ही 150 किलो तुमचं वजन आहे आणि तुम्ही ते ऑपरेशन केलं तर 1 आठवड्याभरात तुमचं डायबिटीस निघून जातो. अच्छा. हां. आणि मग डायबिटीस बरा होण्याची सर्जरी म्हणून पण त्याला मान्यता आहे. म्हणजे डायबिटीस बरा होतो. अच्छा. कशाने होतो हा भाग सोडून द्या, पण डायबिटीस बरा होतो एवढं मला सांगायचं आहे. आणि सर, मुळात डायबिटीस जर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल किंवा बरा करायचा असेल तर एक कालावधी किती लागतो? नाही, डायबिटीस कंट्रोल हा भाग वेगळा आहे. तुम्ही कंट्रोलवरती गेलात तर लाईफ लॉंग हे त्याचं उत्तर आहे. अच्छा. हां. आणि रिव्हर्स करायचा किंवा रेमिशन म्हणा, एकदम व्यवस्थित शब्द, रेमिशन जर असेल तर तुम्ही जर पहिल्या 5 ते 8 वर्षात जर डॉक्टरकडे गेलात, जे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो ती जर केली तर साधारण 3 महिन्यातच बरा होतो. अच्छा. 3 महिन्यातच होतो. आणि मग तुम्ही जितकं उशिरा जाल तितकं त्याच्यात यश येण्याची शक्यता खाली होते आणि त्याला होण्यालाही कालावधी लागतो. आता समजा तुम्ही 15 वर्षाचा डायबिटीस आलात आणि त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि असं असेल तर हे सगळं करण्यामध्ये पण तुम्हाला काही बंधनं असतात. म्हणजे समजा एखाद्याला गुडघ्याचा त्रास होतो आणि आम्ही त्याला व्यायाम करायला सांगितलं तो करू शकत नाही. बरोबर. मग तो एक आमचा पेपरला नापास होतो. समजा त्याच्या घरी काही अडचणी असतील, स्ट्रेस असेल तर तो आपण काही लवकर करू शकत नाही, मग त्याला तुम्ही नापास होता. आणि डायबिटीज जेव्हा तुम्हाला होतो तेव्हा जसा त्याचा कालावधी वाढत जातो तसं ते शरीरावरती नॉन रिव्हर्सिबल बदल घडवत असतं. म्हणजे जितकं उशीर तितकं वेळ जास्त तितकी यश येण्याची शक्यता कमी. हे त्याचं सर्वसाधारण गणित आहे. पण साधारणतः नवीन डायग्नोसिस झालं बाबा, आधी मला नव्हता आणि आत्ता आला, 100% बरा होतो, 100% बरा होतो. किंवा जस्टेशनल डायबिटीज आहे, 100% कंट्रोलमध्ये आणता येतो. मग सर, डायबिटीस जर 100% बरा होतो तर मग सगळेच जण का ते बरा करत नाही? नाही, त्याचं एक म्हणजे मी मागे मी आमच्या संघटना म्हणजे ज्या जर्नल्स असतात त्याच्यामध्ये मी एक आर्टिकल लिहिलं होतं की डिफिकल्टीज इन डायबिटीस रिव्हर्सल.
की असं काय की डॉक्टरकडून एकमेव साक्षात्कार झाला आणि त्यांनी डायबिटीज बरा करायला सुरुवात केली आणि बाकी कोणाला ते होत नाही. काय होतं की आम्हाला ती रुपया 2 रुपयाची किंवा 5 रुपयाच्या गोळीमधली ताकद माहिती असते, पण आम्हाला त्याच्यामध्ये आहार आणि व्यायाम म्हणजे 10 जोर काढल्याने काय होतं हे आम्हाला माहितीच नाही आहे. मग डायबिटीज रिव्हर्सल बाकीचे लोक का करत नाहीत किंवा त्या बाकीच्यांना का मान्य नाही हा मूलभूत प्रश्न आहे. त्याचं सगळ्यात समर्पक उत्तर आहे की जे आम्हाला शिकवलं जातं मेडिकल कॉलेजमध्ये, जी आमची टेक्स्टबुक आहेत ते त्याच्यात जे लिहिलेलं असतं ते आम्ही वाचतो आणि त्यानुसार आम्ही प्रॅक्टिस करतो. मग त्याच्या पलीकडे काही आहे की नाही हा अभ्यासाचा विषय झाला, संशोधनाचा विषय झाला, तुमच्या पॅशनचा विषय झाला, तुमच्या आवडीचा विषय झाला. मग जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये भरडले जाता, आता माझ्याकडे साधारणतः 1000 तरी डॉक्टर पेशंट म्हणून येत असतील, मी तुम्हाला सांगतो, जास्तच पण कमी नाही. आणि त्याच्यामध्ये काही डायबिटीज तज्ञ पण आहेत हे पण तुम्हाला सांगतो. अच्छा, आणि ते आपले पेशंट आणि ते एमडी मेडिसिन पण आहेत बरेचसे त्याच्यातले. एमडी मेडिसिन माझ्यामध्ये 100-200 तरी असतील. बाकीचे इतर ग्रॅज्युएट ज्याला म्हणतो असे जे असतात त्यांना पण मी सांगितले की ते माझ्याकडे असं आश्चर्यानेच पाहतात की तुम्ही असं कसं काय सांगता. याचं मूळ म्हणजे डॉक्टरांच्या संकल्पनेमध्ये, डॉक्टरांच्या समज आणि समजूत याच्यामध्ये जो मेन त्याचं हे आहे की आम्हाला शिकवलंच असं गेलंय की डायबिटीस हा बरा होणारा आजार नाही, त्याला एकदा झालं की आयुष्यभर गोळ्या आणि औषधं घ्यावीच लागतात. हे तद्दन खोटं आहे आणि ते माझ्या स्वतःच्या बाबतीत मी सिद्ध केले. आणि साधारणतः गेली 10 वर्षामध्ये माझे 20,000 तरी पेशंट किंवा जास्त 50,000 झाले असतील किंवा काय असतील. आणि मला एकदाही त्याच्यामध्ये फेल्युअर आलेलं नाही, एकदाही नाही. हे त्याचं खरं कारण आहे. आता डायबिटीस बरा करण्यासाठीच्या 3 पद्धती जगात मान्य आहेत सगळ्यांना, शास्त्रज्ञांना किंवा वैद्यकीय व्यवसायांना. एक म्हणजे मी मगाशी सांगितलं ते बॅरिएट्रिक सर्जरी. मग ती केलेली डायबिटीस बरा होतो की नाही होतो, हे सगळ्यांना मान्य आहे. किंवा डायबिटीस बरा करण्याची सर्जरी म्हणून त्याची पण जाहिरात होते. आणि तुमचं वजन कमी झालं की तुमचं डायबिटीस जातो हे सगळ्यांना माहिती आहे, मान्य पण आहे, पण प्रॅक्टिस आम्ही करत नाही. बरोबर, म्हणजे बॅरिएट्रिक सर्जरी एक पर्याय झाला. दुसरा पर्याय आहे की लो कॅलरी फूड. साधारणतः एखादा ॲडल्ट असेल म्हणजे प्रौढ माणसाला दिवसभरामध्ये 1800 ते 2000 कॅलरी लागतात. मग इंग्लंडमध्ये एक असं संशोधन केलं झालं, रॉय टेलर नावाच्या डॉक्टरने केलं असं की तुम्ही जर 800 कॅलरीपर्यंत आहार घेतला तर तुमचा डायबिटीस बरा होतो. पण त्याच्यामध्ये एक अडचण असते की हे नॉन सस्टेनेबल आहे. म्हणजे कंटिन्युटी म्हणजे त्याची सक्सेस रेट आणि त्याचे लॉंग टर्म कंटिन्युटी ह्या 2 वेगळ्या बाबी आहेत. म्हणजे तुमचा आहार बदलला की परत डायबिटीस तुम्हाला होऊ शकतो. बरोबर आहे ना, हे कधी सगळ्यांच्याच बाबतीत बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही 800 कॅलरी रोज खाता मग त्याच्याबरोबर खूप गोष्टी येतात. तुमची शारीरिक जी तुम्हाला एनर्जी पाहिजे आहे, तुम्हाला मसल्स पाहिजे, तुम्हाला सगळं बॉडी फंक्शन नॉर्मल पाहिजेत, म्हणजे दीर्घकाल नाही चालू शकत. हा त्यातला सगळ्यात मोठा दोष आहे. आणि मग होतं काय की जेव्हा तुम्ही कमी खायला लागता, म्हणजे जे आता प्रचलित जे आहे की कमी खा, म्हणजे कमी कॅलरी खा थोडक्यात. आणि हे कमी जेव्हा आम्ही खायला लागतो तेव्हा पहिलं 1.5-2 महिने सगळ्यांचं वजन कमी होतं, कोणाचंही होतं. पुढे काय होतं किंबहुना त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग आहे शरीर तुमचं वजन रेग्युलेट कसं करतं याच्यावर, की जेव्हा तुम्ही कमी खाता तेव्हा शरीर काय करतं की अनावश्यक त्याच्यातल्या प्रक्रिया ज्या असतात, म्हणजे केस आहेत, नखं आहेत, बॉडी टेम्परेचर आहे, हे सगळं कट डाऊन करतं. म्हणजे सर्व्हायवल रिलेटेड ज्या गोष्टी नसतात बरोबर त्या गोष्टी सगळ्या कमी केल्या जातात. मग त्याला समजा आपण आत बसलोय तर आपल्याला एक साधारणतः 20 डिग्री टेम्परेचर आहे आणि आपल्याला थंडी वाजत नाही, त्या पेशंटला थंडी वाजणार. अच्छा, हां, कारण टेम्परेचर मेंटेनन्ससाठी तुमच्या आहारातला फार मोठा भाग वापरला जातो आणि तो बॉडीने आता वापरणं कमी केलं. हां, अच्छा. मग त्याला वैद्यकीय भाषेमध्ये दुसरी कंडिशन असते ज्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात, की बॉडी मेटाबॉलिझम स्लो होतं, कमी होतं. दिवसभराची जी एनर्जी एक्सपेंडिचर होतं ते पण कमी होतं. म्हणजे समजा तुम्ही 2000 कॅलरी खाल्ल्या पाहिजेत तर तुम्ही नॉर्मल आहात असं धरूयात, आणि समजा तुम्ही 1200 कॅलरीवरती गेलात तर बॉडी काय करते, हे सगळ्या नॉन इसेन्शियल म्हणजे नॉन सर्व्हायवल रिलेटेड जे मेकॅनिझम आहेत ते खाली आणते आणि ती 1000 कॅलरीमध्येच दैनंदिन दिवस भागवायला लागते. हे भयंकर इंटेलिजंट मेकॅनिझम आहे. आणि मग असं झाल्यानंतर काय होतं की 1200 कॅलरी खाऊन देखील तुमचं वजन वाढतं. अच्छा, हां, आणि पहिल्यापेक्षा 40% जरी कॅलरी कमी केल्या तुम्ही तरी कालांतराने शरीर जेव्हा त्या लेवलला असते त्याला होमिओस्टॅसिस म्हणतात. आणि मग साधारणतः 3 महिन्यानंतर होतं. मग हे जे खाली गेलेलं मेकॅनिझम आहे, बॉडी मेटाबॉलिक रेट जो आहे, हे परत येणं फार अवघड असतं आणि त्याला साधारणतः 2 वर्ष जातात बऱ्याचदा. बापरे. हां, मग याच्यावरती जेलमध्ये जे कैदी असतात त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. म्हणजे स्टार्वेशन ट्रायल झाल्यात, फास्टिंग ट्रायल झाल्यात. मग त्या लोकांना किती खायला दिल्याने काय होतं तर ते त्यांना ठराविक आणि जेव्हा शत्रू राष्ट्राचं सैन्य असतं तेव्हा अशा तऱ्हेने खूप मोठ्या प्रमाणात संशोधन जगामध्ये झालेलं आहे. म्हणजे मिनिसोटा ट्रायल वगैरे त्याच्यामध्ये म्हणजे जगप्रसिद्ध ट्रायल्स आहेत त्या. आणि हे काय फार दिवस चालत नाही आणि शेवटी जेव्हा कमीत कमी होतं तेव्हा भूक लागते आणि कुठलाही माणूस जगातला भुकेवरती विजय मिळवू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही कमी खाल्लं तर शरीर रिस्पॉन्ड करतं, त्यामुळे तुमची भूक वाढतेच.
हा त्याच्यातला म्हणजे लो कॅलरी फूड हा दुसरा जो ऑप्शन आहे हा त्याच्यातला आहे. मग आता पूर्वापार जर आपण पाहिलं म्हणजे त्याच्या एक प्रश्नाचं आपण समजून घेतलं पाहिजे की डायबिटीस हा अलीकडचा आजार आहे तसा. जेव्हा मी MD झालो तेव्हा हा क्वचित असायचा. तेव्हा डायबिटीसची उपडी नव्हती. आता सगळ्या कॉलेजेसला मेडिकल कॉलेजेसला डायबिटीसची वेगळी उपडी आहे. इतके पेशंट असतात ती गर्दी हटतच नाही. बाकीचे 600 पेशंट असेल तेव्हा आम्हाला हे 5 पेशंट सापडायचे. आता हे 600 जर जनरल उपडी असेल तर ते 500 असतात. म्हणजे इतकी त्याची संख्या वाढलेली आहे. मग कशामुळे वाढलेली आहे? काय काय बदल झाले आपल्या जीवनशैलीमध्ये आणि ते जीवनशैलीचे बदल एकत्रित केले की तुमचा टाईप 2 डायबिटीसचं तुम्हाला उत्तर सापडतं. मग त्याच्यासाठी आता नवीन म्हणजे आधी प्रचलित होतं पण त्याच्यावरती संशोधन नव्हतं. हे पहिलं डायबिटीस किंवा डाएटचं जे पुस्तक आहे लेटर ऑफ कॉर्प्युलन्स म्हणतात त्याला, हे ओरडून सांगतं की तुम्ही ब्रेड कमी खाल्ला की वजन कमी होतं. 1870 किंवा 90 सालचं पुस्तक आहे, पहिलं पुस्तक. डायबिटीसवरचं नाही, डाएटवरती फर्स्ट बुक. मग त्याच्यानंतर 1906 साली आलं, मग 1957-58 साली आलं हे पुस्तक आली. पण तेव्हापासून समाजाला माहिती आहे की पिष्टमय पदार्थ तुमच्या आहारातले हे तुमच्या जाड होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि ते जर कमी केले तर जाड माणसाचं वजन कमी होतं, हे आम्हाला माहिती आहे. मग जेव्हा डायबिटीसवरती जेव्हा संशोधन सुरू झालं तेव्हा जॉन विडकिन नावाचे शास्त्रज्ञ होते 1952 साली. त्यांनी सांगितलं शुगर इज द मेन कल्प्रिट. आता आमच्याकडे काय सांगतं डायबिटीस पेशंटला, बाकी काही नाही, दुधातले साय काढा, खोबरं खाऊ नका, शेंगदाणे खाऊ. म्हणजे आपण आता जो सल्ला देतो त्याला लो फॅट ॲडवाइस म्हणतात. ओके. हा, इन टू बॅकेट इट गोज विथ द लो कॅलरी फूड. मग जेव्हा हे पिष्टमय पदार्थ म्हणजे काय, समजा ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, मठ, हरभरा, उडीद, चवळी हे जे पदार्थ आपण खातो म्हणजे साखरच खातो ना सर, ग्लुकोजच खातो. बरोबर. सर्वसामान्य भाषेमध्ये साखर म्हणतात, वैद्यकीय परिभाषेमध्ये त्याला ग्लुकोज म्हणतात. मग हे जर ग्लुकोज असेल तर ग्लुकोज कमी करण्याचा साधा सोपा उपाय, कॉमन सेन्स नाही, वैद्यकीय शास्त्राचं नॉलेज जाऊ द्या, की हे कमी केले की तुमच्या तोंडातली जर ग्लुकोज कमी झाली तर रक्तातली होतेच होते. त्याला लो कार्बोहायड्रेट अप्रोच म्हणतात. आणि त्याच्यामध्ये रेजिस्टन्स किंवा फेल्युअर मला आजपर्यंत एकाही पेशंटचं सापडलेलं नाही. आणि जगातील सगळ्याच लिडिंग ऑर्गनायझेशन ज्या आहेत आता त्या सगळ्यांनी डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन, थेराप्युटिक कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन हे मान्य केलेलं आहे. की हे केलं म्हणजे अमेरिकन डायबिटीस असोसिएशनने पण केली. द बेस्ट वे टू कंट्रोल ब्लड शुगर इज टू रिड्यूस द कार्बोहायड्रेट इन द फूड. हे इतकं सोपं आहे. मग सर डायबिटीस हा व्यक्तिगत आजार आहे की कौटुंबिक आजार आहे? डायबिटीस हा म्हणजे हे आमच्या डॉक्टरांची त्याच्यावरती उपचार करण्याच्या पद्धतीतली एक थोडीशी त्रुटी म्हणता येईल, किंवा ज्या पद्धतीने आम्ही पाहतो त्या आजाराकडे त्याच्यामध्ये हा थोडासा मला असं वाटतं की दोषच म्हणायला हरकत नाही. की आम्ही समजा निमोनिया आला तर आम्ही निमोनियाचे उपचार करतो, पण ट्युबरक्युलोसिस झालं तर आम्ही त्याला सांगतो तोंडाला मास्क बांध, थुंकू नको इकडे तिकडे, बायको असेल तर लांब राहायला सांगतो, पोरं असेल तर लांब राहायला सांगतो. सो वी टेक एव्हरी मेंबर इन द फॅमिली इन टू द मॅनेजमेंट. मग त्यालाही बाहेर जाता सांगतो, बाहेर जाताना तोंडाला मास्क लाव, गर्दी जाऊ नकोस, हे सगळं सांगतो ना आपण. म्हणजे समाज पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो आपण. आणि मग असं होताना अशा तऱ्हेचा आजार असेल आणि त्याच्यावरती समजा तुम्ही चांगल्या तऱ्हेने उपचार केले नाही, अशास्त्रीय उपचार केले तर त्याच्यामध्ये वाढ होते, असणारी औषधं कामी येत नाहीत. त्याला मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस म्हणतात, MDR TB. मग शासन त्याच्यामध्ये येतं की नाही 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 यांना उपचार फुकट केले पाहिजेत, कंपल्सरी केले पाहिजेत, सुपरवाइज केले पाहिजेत. तो नॅशनल प्रोग्राम होतो आणि मग तो डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो. मग त्याच्यामध्ये तुमच्या TBचा पेशंटचे टार्गेट देतात की एकही पेशंट नाही सापडला पाहिजे, MDRचा पेशंट नाही सापडला पाहिजे. शासन आरोग्य यंत्रणेला किंवा वैद्यकीय सेवेची जी यंत्रणा आहे त्याला टार्गेट दिले जातात, सर्वे केले जातात, स्टॅटिस्टिक मागवलं जातं, उपाययोजना केल्या जातात, तुमच्या WHO ते रिपोर्ट पाठवले जातात. सगळ्या यंत्रणांमध्ये क्रॉस सेक्शनमध्ये ते हे केलं जातं. डायबिटीसमध्ये असं होत नाही. अत्यंत महत्त्वाचं आहे की समजा एक पुरुष माझ्याकडे येतो, त्याला मी सांगतो की चहाबरोबर बिस्किटं किंवा बिनसाखरेचा चहा घ्या, आणि समजा त्याची बायको असेल तिला मी सांगितलंच नाही, तर काय होईल, ती साखरेचा चहा करणार आणि परत नवऱ्याला म्हणून एवढ्याने काय होतं, डॉक्टर काहीतरी सांगतात त्याने काय होतंय, बरोबर. आणि त्याच्या पुढे जाऊन माझा प्रश्न असा आहे की समजा एखाद्याला डायबिटीस आहे आणि म्हणून तुम्ही त्याला काहीतरी सांगता आणि एखाद्याला डायबिटीस नाही म्हणून त्याला तुम्ही कक्षेमध्येच घेत नाही, मग काय होतं. म्हणजे ज्याला डायबिटीस नाही त्या माणसाने साखर खाणं योग्य आहे का, बरोबर की नाही. आणि त्याच्यावरती काही वाईट परिणाम होत नाहीत का, म्हणजे त्याच्या आरोग्य रक्षणासाठी त्याने साखर खाल्ली तरी चालेल का, बरोबर ना. मग असं तुमच्या लक्षात येईल तुम्ही समाजामध्ये इकडे तिकडे पाहिलं कुटुंबामध्ये, तर घरामध्ये डायबिटीसचा एक पेशंट आहे, त्याची बायको जाड आहे, त्याच्या मुलीला PCOD आहे, त्याच्या मुलाला ADHD आहे, त्याच्या वडीलला डायबिटीस आहे आणि आईला गुडघेदुखी आहे. हे एकत्र कॉमनेस्ट कॉम्बिनेशन आहे सर. आणि या सगळ्याचं कारण एकच आहे
म्हणजे तुम्ही डायबिटीस हा पुढचा डबा म्हणा किंवा पहिला डबा म्हणा, पण त्याच्यामागे ती जी कुटुंबाची जी बाकीचे मेंबर 5-6 जण असतात ते वेगवेगळ्या डब्यामध्ये किंवा मागच्या याच्यामध्ये येत असतात. पण तुम्ही त्या बाईला तिच्या नवऱ्याला डायबिटीस झालं म्हणून त्या नवऱ्याला सांगणार महत्त्व, आणि बायकोला जर त्याच्यामध्ये घेतलं नाही तर नवरा पण नीट करणार नाही, आणि बायको देखील डायबिटीस वाटेने चालूच आहे, तिचा प्रवास थांबवला पाहिजे आणि याच्या प्रवासाला परत येण्यासाठी तिने मदत केली पाहिजे. बरोबर. तुम्ही नक्की लक्ष घाला की एक सर्वे करा, आपण एक कॉमन सेन्सने करूयात की एखाद्या घरात डायबिटीस, त्या घराचं ओव्हरऑल आरोग्य काय आहे, तुम्हाला हे सगळं कॉम्बिनेशन सापडेल. आणि मग आम्ही म्हणतो की नाही माझ्या घरात कोणाला नाही, किंवा माझ्या आईला होतं म्हणून मला यायचं आहे, वडिलांना नव्हतं म्हणून मला यायचं आहे, हे जेनेटिक नाही आहे. कारण वी शेअर द सेम फूड सेम लाईफस्टाईल. मग त्याच्यामध्ये जोपर्यंत कुटुंब तुमचं समाविष्ट होत नाही तोपर्यंत कधीही तुम्हाला यश मिळणार नाही. जसं साथीचा आजार असतो, म्हणजे करोना, आपण त्याचं चांगलं उदाहरण घेऊ. तुम्हाला करोना झाला तरी मास्क बांधा, नाही झाला तरी मास्क बांधा, बरोबर. फार लोक तर हात लावायला घाबरत होते, तिकडे तिकडे गर्दी जायला घाबरत होती. खरंय. मग आज मी जगामध्ये कोरोनाचे पेशंट जास्त होते आणि जास्त मेले, की डायबिटीचे पेशंट जास्त आहेत आणि जास्त मेले? गंभीर कुठला आजार आहे? जो तुमच्याकडे आला त्याला कोरोना होता, जो आला नाही त्याला नव्हता का? तुम्ही मास सर्वे केले, सॅम्पल सर्वे केले, तुम्ही मोठमोठ्या हॉस्पिटल हे केली, हजारो लोक माणसं मेली. मग डायबिटीससाठी तुम्ही याची वाट पाहताय का? एव्हरी मेंबर इन द फॅमिली शुड बी इन्व्हॉल्ड. आणि मग तो माणूस घरामध्येच नसतो ना, तो बाहेर जातो, बरोबर की नाही? दारुड्यासारखं होतं, दारू पिणाऱ्या माणसासारखं. एका पेगनी काय होतंय, बरोबर, 2 पेगनी काय होतंय, हे कोण सांगतो तुम्हाला? दारू पिण्यासाठी शिकवण्याची यंत्रणा उपलब्ध नाही अख्ख्या जगात कुठेच, तरी दारुडे जास्त आहेत. बरोबर. व्यायाम करा हे सांगण्याची यंत्रणा सगळीकडे आहे, तरी लोक व्यायाम करत नाहीत, बरोबर ना? चोरी करू नका हे सगळीकडे शिकवलं जातं, तरी चोऱ्या होतातच. म्हणजे समाज हा त्याच्यातला मूलभूत घटक आहे, आणि त्या माणसाची अंतर्गत भावना ही त्याच्यामध्ये गरज आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये असतं. मग सगळ्या फ्रंटवरती त्याच्यावरती, जेणेकरून ह्या पेशंटला तुमचा सल्ला पाळणं सोपं व्हावं म्हणून तुम्ही यंत्रणा उभी केली पाहिजे. मग यंत्रणेमध्ये पेशंट आहेच, हा केंद्रीभूत आहे. डॉक्टर हा महत्त्वाचा ॲडवायझरी घटक आहे. आम्ही आमचं लिमिटेशन्स काय घेऊन घेतलेत की पेशंटची शुगर नॉर्मल झाली की आमचं काम संपलं. त्या कमी करण्यासाठी आम्ही औषधं नियोजन करू. मध्यंतरी एका सेमिनारमध्ये मी बोलत होतो, डॉक्टरांचे सेमिनार होते, डायबिटीस मॅनेजमेंट कशी करावी असंच त्या सेमिनारचा टॉपिक होता. त्याला आमच्या भाषेमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये कोणी सांगितलं बा 7 डायबिटीस HbA1c असेल तर हे करा, 10 HbA1c असेल तर ते करा, 12 HbA1c असेल तर ते करा, आणि 15 असेल तर असं काहीतरी त्यांनी विभागणी करून सगळे यंत्रणा औषध नियोजन सांगितलं. मग जे डायबिटीसचे पेशंट आज माझा हे पॉडकास्ट ऐकतायत, तुम्ही तुमच्या डॉक्टरला नक्की जाऊन विचारा. हा प्रश्न नक्कीच म्हणजे विचारणं हा तुमची जबाबदारी आहे आणि अधिकार पण आहे, बरोबर. आणि त्याला समर्पक उत्तर देणं हे त्या डॉक्टरची पण जबाबदारी आहे की डॉक्टर तुम्ही मला ही जी औषधं दिली याच्यामध्ये माझा डायबिटीस कंट्रोल होईल, रिव्हर्स होईल की नाही, एक. आणि डायबिटीसची साखर कंट्रोल करणं हे त्याचं म्हणजे साखर वाढली त्याचं कारण झालं का इफेक्ट झालं, म्हणजे कॉज झालं की इफेक्ट झालं. मग जर तर सांगतील लगेच, कोणी सांगेल तुम्हाला डायबिटीसचे जे डॉक्टर आहेत किंवा जे डायबिटीसचे काम करत नाही त्यांना पण माहिती आहे की याचं कारण आहे, त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात. मग तुम्ही डॉक्टर ही जी औषधं दिलीत, म्हणजे उपचाराचं पहिलं उद्दिष्ट काय असतं की कॉज शुड बी ट्रीटेड. यू मस्ट फाइंड आउट द कॉज अँड ट्रीट द कॉज. समजा निमोनिया आहे किंवा ट्युबरक्युलोसिस आहे, तुम्ही त्याचं कारण शोधता, त्याच्यावरती अप्रोप्रिएट अँटीबायोटिक देतात, दॅट इज ट्रीटमेंट ऑफ द कॉज. मग खोकल्याचं औषध देतो, तापाचं औषध देतो, टॉनिकच्या गोळ्या देतो, झोपायला सांगतो, हे त्याचं ट्रीटिंग द इफेक्ट्स हे त्याच्यामध्ये झालं. मग ही कम्प्लीट ट्रीटमेंट झाली. मग डॉक्टर तुम्ही आम्हाला हे जे औषध देता, हा प्रश्न मी तिथे विचारला होता की तुम्ही जे उपचार करता त्याने कॉजवरती काहीतरी परिणाम होतो का? कोणालाच उत्तर देता आलं नाही. सगळ्यांनी सांगितलं की याचा नाही, याने शुगर कमी होते, हे बरोबर आहे. पण इफ इट इज नॉट टेकिंग इन टू कन्सिडर द कॉज ऑफ द डिसीज देन द ट्रीटमेंट इज इनइफेक्टिव्ह. आणि मग मी त्यांना पुढे प्रश्न विचारला की जर तुम्ही शुगर कंट्रोल करून इन्सुलिन रेजिस्टन्सवरती काही काम करत नसाल, ती इज इट अ कम्प्लीट ट्रीटमेंट ऑर नॉट? इट इज नॉट कम्प्लीट ट्रीटमेंट, हे सगळ्यांनी मान्य केलं. मग ही कम्प्लीट कशी करता येईल? त्यामुळे काय करणार, आम्ही पेशंटला सांगतो पण पेशंट ऐकतच नाही. म्हणजे सांगण्याचा दोष आहे का ऐकण्याचा दोष आहे? का त्याचे इंट्रिकसी जे आहेत आम्ही समजूनच घेतलेल्या नाहीत की तुम्ही सगळ्या कुटुंबाला सांगायला पाहिजे, बोलवताना त्याच्याशी बोलताना त्याच्या बायकोला बोलवलं पाहिजे, तिला समजून सांगितलं पाहिजे, आणि एवढं सगळं करायचं तर आम्ही वेळ आणि त्यासाठी मिळणार आम्हाला पैसा, या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि त्यासाठी आम्हाला वेळ आहे का? तर नाही, हे त्याचं उत्तर आहे. पण तुम्ही एखादी गोष्ट पेशंटला सांगणं, म्हणजे शिक्षकांनी एखादी गोष्ट विद्यार्थ्याला सांगितलं तर पटकन ऐकतो, आईबापांनी सांगितलेली पण लवकर ऐकत नाही. पण डॉक्टरने एखादी गोष्ट सांगितली तर लवकर ऐकेल,
डायटिशियननी सांगितलेली गोष्ट ऐकणार नाही. खरंय. मग आम्ही ती जबाबदारी तिकडे सोडून दिली. म्हणजे त्या मॅनेजमेंटमधला कॉज मॅनेजमेंट जे आहे हे आम्ही आमच्या सबऑर्डिनेटवरती सोडलं. आम्ही काय करायला पाहिजे, कॉज ऑफ द डिसीज तुम्ही ट्रीट करायला पाहिजे. त्यामुळे लोकांची विल पॉवर नसते. कशी काय नसते म्हटलं. म्हणजे म्हणून मी मगाशी पण तुमच्याशी बोलताना म्हटलं की डायबिटीज मॅनेजमेंट इफ यू कन्सिडर ब्लड शुगर कंट्रोल एज द पॅरामीटर, तर येस ड्रग्ज आर इफेक्टिव्ह, बट दॅट इज नॉट कम्प्लीट ट्रीटमेंट ऑफ द डायबिटीज. यू ट्रीट द काज. तापाच्या पेशंटला तापाची गोळी दिल्यानंतर ताप कमी झाला म्हणजे उपचार झाला का? नाही. जोपर्यंत तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स त्या पेशंटचा कमी करत नाही तोपर्यंत तो डायबिटीज बरा होत नाही. म्हणजे आम्ही डायबिटीज बराच करत नाही म्हणून तो बरा होत नाही. अच्छा. असं आहे. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी त्यांना विचारला होता की सर तुम्ही जी औषधं देता त्याने साखर कमी होते, इन्सुलिन रेजिस्टन्सचं काय होतं? इनइफेक्टिव्ह म्हणजे त्याच्यावरती काही परिणाम होत नाही, कमी होतो की वाढतो? तिन्ही दिशेला जाऊ शकतो तो. बरोबर. द आन्सर इज इट इन्क्रीजेस इन्सुलिन रेजिस्टन्स. थोडंसं एक औषध आहे पॅराग्लुटाझोन आणि थोडंसं मेटफॉर्मिन, त्याचा एक बॉर्डरलाईन इफेक्ट येतो, नाही असं नाही. पण मोस्ट ऑफ द ड्रग, ऑलमोस्ट ऑल द ड्रग्स विच वी यूज while decreasing blood sugar it increases insulin resistance. म्हणजे तुम्ही आजार वाढवता त्याची लक्षणं फक्त कमी करा. बरोबर. आणि हे सामान्य लोकांना कळतच नाही की काय होतं. सामान्य लोकांचा विषयच नाही याच्यात. डॉक्टरांनाच कळत नाही. अच्छा. डॉक्टरांनाच कळत नाही. कारण वी डू नॉट थिंक दॅट वे. कारण आम्हाला ते शिकवलेलं असतं डायबिटीज बरा होत नाही, इन्सुलिन रेजिस्टन्सचे कारण आम्हाला माहीत नाहीत, त्याचं जेनेटिक कारण आहे, म्हणजे लाईफस्टाईल सोडून सगळी कारण आम्हाला माहिती आहे त्याच्यातले. हे आम्हालाच माहिती आहे तर आम्ही कसं काय सांगणार? बरोबर. मला जेव्हा त्याचं समजा एखादं तुम्हाला निमोनियावरती अँटीबायोटिक आहे, किंवा ट्युबरक्युलोसिसचे औषध, त्याचं इम्पॉर्टन्स मला माहिती आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस लिहितो. तसं तुम्हाला याच्यातलं माहीत नाही म्हणून तुम्ही सांगत नाही. वी रिफ्यूज टू ॲक्सेप्ट द इग्नोरन्स, वी रिफ्यूज टू ॲक्सेप्ट द मिस्टेक्स ऑर लॅकन्यूज इन द मॅनेजमेंट. असा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. हा डायबिटीस रिव्हर्सलमधला सगळ्यात मोठा डेफिशियंट फॅक्टर आहे. राईट. आणि मग असं जेव्हा कुणीतरी एखादा डॉक्टरकडे येतो आणि हे काम करायला लागतो तेव्हा त्याला विरोध होणं साहजिक आहे, त्याची हेटाळणी होणं देखील साहजिक आहे. कारण हा त्यांचा अज्ञानाचा भाग आहे. म्हणजे ते येशूचं तेच एक वाक्य असतं, त्यांना क्षमा कर. असं दे डू नॉट नो व्हॉट दे आर टॉकिंग अबाउट. सर साधारणतः जर कुणाला डायबिटीस होणार असेल तर त्याच्या आधी त्या व्यक्तीला कुठले सिम्पटम्स दिसतात आणि तो व्यक्ती ते इग्नोर करतो बऱ्याच वेळेस, असे कुठले सिम्पटम्स असतात का? नाही, डायबिटीस हा एक कन्व्हेअर बेल्ट आहे. आणि तो कन्व्हेअर बेल्ट डायबिटीस म्हणजे ज्याला तुम्ही रक्तातली साखर वाढणं हे जे म्हणता त्याच्या आधी 15 वर्ष सुरू होतो. माणूस 10-15 वर्ष त्या बेल्टवरती असतो. पण त्या कालावधीमध्ये त्याला खूप गोष्टी होत असतात. त्याचं वजन वाढलेलं असतं, त्याला पित्ताचा त्रास होतो, त्याला गळून गेल्यासारखं वाटतं, त्याला अंगात इकडं तिकडं दुखल्यासारखं वाटतं, भूक जास्त लागेल, झोप नीट येणार नाही, रात्री लगेला उठावं लागेल. आणि स्त्री जर असेल ती म्हणजे वयामध्ये आलेली मुलगी असेल, पाळीच्या तक्रारी होतात, चेहऱ्यावरती त्याला केस येतात, अंगावर इथे पुळ्या येतात, त्याला ॲक्ने म्हणतो आपण. पुरुष जर असेल तर इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. ढिगभर कारण आहेत. बरोबर. की जे डायबिटीची पूर्व लक्षणं तुम्ही म्हणा. म्हणजे प्री डायबिटीस एक आता अलीकडे म्हणजे सगळ्यांना मान्य आहे. माझ्यामध्ये प्रो डायबिटीस म्हणा, प्रो डायबिटीस असं तुम्ही म्हणा की डायबिटीस इन सिटू किंवा इन्क्युबेशन डायबिटीस असेल. थोडीशी ढेर वाढणं हे देखील डायबिटीचं पूर्व लक्षण आहे. ब्लड प्रेशर वाढणं डायबिटीचं पूर्व लक्षण आहे. युरिक ॲसिड वाढणं डायबिटीचं पूर्व लक्षण आहे. फॅटी लिव्हर डायबिटीचं पूर्व लक्षण आहे. ही सगळी लक्षणं तुम्हाला ओढून सांगत असतात की कुछ तो गलत आहे, कुछ तो गलत आहे, कुछ तो गलत आहे. मग त्याने कसं असतं की हे बदल इतके हळूहळू होतात की बॉडी अँड माइंड गेट यूज टू इट. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. आपण जागे कधी होतो? शुगरली. मग माझा एक मूलभूत प्रश्न आहे की ज्याला डायबिटीस नाही किंवा त्याची शुगर नॉर्मल आहे त्या माणसाने चांगल्या जीवनशैलीचा म्हणजे फॉलो करायचं की नाही? त्याला आवश्यकच आहे ना. बरोबर. त्याने तितक्या लांबपर्यंत पट्ट्यावरती चढाच कशाला? इतकं सोपं आहे. आणि त्याहून महत्त्वाची गंभीर गोष्ट की आता अलीकडे डायबिटीज होण्याचं जे वय आहे, आधी 60 होतं, मग 50 झालं, मग 40 झालं, मग 35 झालं, मग आता 20 झालं. आम्हाला आता 10 वर्षाची पोरं सापडतात, 8 वर्षाची पोरं सापडतात ज्यांना डायबिटीस होतं ते. म्हणजे आपण इतक्या टोकाला जाऊन बोललो म्हणून म्हणलं करोनापेक्षा जास्त मोठं सावट आहे. मग कोरोनासाठी आपण सगळे जागे झालो. याच्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणजे व्यक्ती, त्याचं कुटुंब, त्याचा समाज, त्याची शिक्षण व्यवस्था, त्याची आरोग्य व्यवस्था, शासन आणि प्रशासन या सगळ्यांनी एकत्रित काम केलं तरच याच्यात आपण सुटू शकतो. डायबिटीस तज्ज्ञ किंवा मग डॉक्टरांसाठी शासनाकडनं कुठल्या याबद्दलच्या कॅम्पेन्स वगैरे सेमिनार होणं यासाठी गरजेचं आहे का अवेअरनेससाठी? सेमिनारला मी थर्ड लर्निंग स्टेशन असं म्हणतो. आता सेमिनारमध्ये काय होतं की आम्ही काय बोलतो, कोण बोलतं आणि काय बोलतं हे कोण ठरवतं? औषध कंपन्या ठरवतात. ते आम्हाला जायचं भाडं देतात,
हॉटेलचं भाडं देतात, आमची काय मौज मजा असेल त्याची सोय करतात, कॉन्फरन्सचा जो काही खर्च असतात ते करतात. ते औषधाच्या बाजूने औषधासाठी बोलायला माणसं आणतात आणि ते आम्ही बोलतो आणि तेच आम्ही ऐकतो. मग इन्शुरन्स रेजिस्टन्स कमी करणं जर औषधच नसेल तर बोलणार कोण आणि ऐकणार कोण? बरोबर की नाही? आणि एखादं संशोधन झालं तर ते टेक्स्टबुकमध्ये यायला पाहिजे, मग आम्हाला ते कळतं. मग तिथे आम्ही मान्य म्हणतो, ते आम्ही म्हणतो टेक्स्टबुकचा रेफरन्स काय आहे. म्हणजे हे संशोधन, कुठलंही संशोधन जर असेल, साधारण टेक्स्टबुकमध्ये येण्यासाठी एक 20-25 वर्षाचा कालावधी जातो. असं नाही की काल संशोधन झालं उद्या असं झालं, असं नाही होत. मग त्या डॉक्टरनी MD किंवा MBBS किंवा काय त्याची जी डिग्री असेल ती पास झाल्यानंतर त्याची जबाबदारी आहे की त्यांनी शोधावं की मला डायबिटीस हा माझा पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे, लाईफस्टाईल डिसऑर्डरच्या क्षेत्रामध्ये मला काम करायचं आहे, त्याच्या बाबतीत जगात संशोधन काय आहे, नवीन काय होतंय का, नवीन काय इन्फॉर्मेशन आहे का, मग ती मी घेतली तर मी कशा तऱ्हेने माझ्या पेशंटला अधिकाधिक चांगली सेवा देऊ शकतो. शासनाने एक करायला पाहिजे, नक्की करू शकतं. समजा तुम्ही एखादं सिगारेटचं पाकिट घेतलं, लहान मुलांना विकायला परवानगी आहे का? नाही. समजा विकत घेतलं मोठ्या माणसाने, त्याच्यावरती काय लिहिलेलं असतं? इंजुरियस टू हेल्थ. बरोबर ना? बरोबर. मग मला एक सांगा की समजा तुमचं कोल्ड्रिंक आहे कुठलंही, तुम्ही का हसायला लागलात? त्यावरती काहीच लिहिलेलं नसतं आणि मग ते इंजुरियस टू हेल्थ आहे की नाही? इंजुरियस टू हेल्थ आहे की नाही? तुम्हाला सांगतो, 1950 साली जेव्हा सिगारेट विषयी अज्ञान होतं तेव्हा डॉक्टर लोक सिगारेटच्या जाहिरातीमध्ये मॉडेलचं काम करायचे. आणि आजही तुम्ही काही मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्याच्या वेबसाईटवरती जाऊन पाहिलं तर कोल्ड्रिंक डझंट कॉज एनी हार्म लिहिलेलं आहे. म्हणजे अर्थकारणावरती आधारित हे आरोग्याची दिशा ठरवली जाते. मग आम्हाला कोणीतरी सांगतं की आय एम से एक्स बॉय, असं जे जिंकल्याचं तो काहीतरी ट्रॉफी वगैरे दाखवतो, कुछ तो मिठा हो जाय, दिवसाला 200 वेळा आम्हाला कुठेतरी दाखवलं जातं. हे शासनाच्या अखत्यारीत आहे. जे शासन तंबाखूच्या पाकिटावरती इंजुरियस टू हेल्थ असं लिहू शकतं, लिहिणं कंपल्सरी करतं, ते योग्यच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. जे शासन दारू विकायला लहान मुलांना बंदी करतं, तुम्हाला त्याच्यासाठी लायसन देतं, त्याचे 2 रुपये घेत असतील, घेऊ द्या, त्याला काही अडचण नाही. ते शाळेपासून इतक्या मीटरवरती पाहिजे असं बंधन असतं. त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा नाही. बरोबर की नाही? सगळेजण पितात, सगळ्यांना माहिती ते वाईट आहे. असं एक माणूस मला भेटला नाही की जो म्हणेल की ते चांगला आहे. कुठे ते शिकवलं जात नाही. बरोबर. पण शासनाने त्याच्यावरती बंधनं घातलेत. बरोबर की नाही? बरोबर. तसं आईस्क्रीमवरती आहे का? बेकरी पदार्थावरती आहे का? आणि असावं की नसावं? ज्या पदार्थावरती असं लेबल नाही अशा तऱ्हेचे पदार्थ सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहेत का अहितकारक आहे हे शासन ठरवू शकतं. बरोबर. शासनाने ठरवतं 1 मिनिटात होते. जसं दारूच्या याच्यावरती 18 वर्षाच्या खालील मुलांना विकण्यास बंदी. आता ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल वापरायला बंदी आली कायद्याने. आपण का नाही करू शकत? योग्य आहे की अयोग्य आहे? समाजाच्या हिताचं आहे का हिताचं आहे? आणि मग सोपं होतं की ज्याला परमिट असेल त्यालाच कोल्ड्रिंक विकायची. व्हॉट इज मोर ॲडिक्टिव्ह, अल्कोहोल की कोल्ड्रिंक? व्हॉट इज इझिली अवेलेबल, अल्कोहोल की कोल्ड्रिंक? व्हॉट इज चीपर, अल्कोहोलिक की कोल्ड्रिंक? व्हॉट इज गॉट बॅड इफेक्ट्स ऑन द बॉडी, अल्कोहोल की कोल्ड्रिंक? आणि दारू ही फक्त साखरेचीच तयार होते. कुठली दारू या जगात ही फक्त ग्लुकोज आणि फ्रक्टोजच्या फर्मेंटेशननीच तयार होते, खरं जास्त फ्रक्टोजचे. मग त्याचं पुढचं प्रॉडक्ट आहे फक्त. मग जर अल्कोहोल वाईट असेल तर साखर ही वाईटच आहे. आणि दारूवरती बंधनं साखरेवरती नाहीत. आणि दारूवरती नुसती नावाला बंधन आहेत. बरोबर की बंधन आहेत, कायदा आहे, नियम आहे, जे काय असेल ते असेल, पण कागदावरती आहे. अंमलबजावणी काय आहे का? निदान कागदावरती तरी बंधन याच्यावरती घाला. म्हणजे ज्याला प्रोसेस फूड आपण म्हणतो, विच इज अ मेजर कल्प्रिट, म्हणजे हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर असतं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा प्रोसेस फूडचा आहे. त्याच्यावरती बंधन घालू शकतं की नाही शासन? त्याच्या जाहिरातीवरती बंधन घालू शकतं की नाही? त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती घालू शकतं की नाही? पॅकेजिंगवर लिहू शकतं, सगळं लिहू शकतं. म्हणजे ॲटलीस्ट ज्या पालकांना माहित नाही त्यांच्यामध्ये अवेअरनेस तरी क्रिएट. असं कोण माणूस आहे की ज्याला माहित नाही? ते पण लगेच सोपे समजून घेतं. आम्ही म्हटलं साखर बंद केलं की साखर आणि गुळ असं नाही जोपर्यंत सांगत तोपर्यंत लोक साखरेवरनं न सांगता गुळावरती शिफ्ट होतात. आणि गुळामध्ये काय वाईट आहे हे तर कोणालाच माहित नाही, आम्ही विचारही करत नाही. गुळ हा आरोग्यदायी म्हणून आम्ही कुठल्या तरी पॅथीचं नाव घेऊन सांगतो, आमच्या परंपरेचा भाग आहे म्हणून सांगतो. मग गुळामध्ये असं काय आहे की जे आरोग्यदायी आहे आणि साखरेमध्ये असं काय आहे की जे आरोग्यासाठी वाईट आहे? साखर हे वाईट आहे तिचं लेबल लागलं आहे. शासनाने कधी त्याच्यावरती शिक्का मारायचा हा भाग वेगळा आहे, पण गुळावरती असं लेबल नाही अजूनही. आणि गुळही तितकाच वाईट आहे. अच्छा.
आणि गुळामध्ये साखरेत काय फरक आहे? 0.04% इम्प्युरिटी गुळामध्ये असतं, ते साखरेत नसतात. 99.96% इट इज सेम. हे त्याचं सरळ सरळ हे आहे. पण शासनाने जर ठरवलं ना तर आपण शर्यत जिंकतो. यंत्रणेने ठरवलं तर आम्ही शर्यत जिंकू शकतो. डॉक्टरने ठरवलं तर शर्यत जिंकू शकतो. हा जो समज जो समाजामध्ये पसरला आहे, सगळ्या डॉक्टरांनी एका जनगणमन एकच आहे ना अख्ख्या भारताचं राष्ट्रगीत, तर समाजाचं आरोग्य ही जबाबदारी कोणाची? व्यक्तीचं आरोग्य ही जबाबदारी कोणाची? स्वच्छता ही तुमची जबाबदारी, शासनाची जबाबदारी आहे. बरोबर ना? पाणी पुरवणं ही शासनाची जबाबदारी आहे. पोल्युशन कमी करणं ही शासनाची जबाबदारी आहे. मग आरोग्य ही जबाबदारी कोणाची? मग आता दूषित पाण्याने जास्त माणसांना त्रास होतो का दूषित खाद्याने माणसांना त्रास होतो? आणि शासनाला काही एक ओळीचं JR काढायचं आहे फक्त. त्याच्यामधलं मागचा अर्थकारणात मी जाणार नाही, कारण माणसं आजारी पडून एखादं अर्थकारण सुधारत असेल तर त्याला माझा विरोध आहे आणि सगळ्यांचाच असेल. शासनही असं म्हणू शकत नाही किंवा म्हणणारही नाही. बरोबर. पण त्याहून चांगली तुमची आर्थिक स्थिती ही निरोगी माणसांमुळे चांगली होईल ना. देशाची आर्थिक स्थिती ही निरोगी माणसांवरती अवलंबून आहे का आजारी माणसांवरती अवलंबून आहे? एखाद्या औषध कंपनीची आर्थिक स्थितीशी मला घेणं नाही, बरोबर का? ती आजारी माणसांवरती अवलंबून आहे. फूड कंपन्या हे आजारी माणसांवरती अवलंबून आहेत. मागे एकदा मी एक व्हॉट्सअपवरती अशीच पोस्ट किंवा फेसबुकवरती पोस्ट पाहिली की एक कंपनी औषधाची, नाव नाही घेत मी, 250 वर्ष अस्तित्वात आहे. कुठला आजार बरा केला त्या कंपनीने? तो उत्तर 0. अच्छा. हां, बहुसंख्य देशांच्या GDP पेक्षा त्या कंपनीचा टर्नओव्हर इयरली मोठा आहे आणि 250 वर्षात त्यांनी एकही आजार बरा करू नये. कारण आजार बरा करणं हे त्यांचं प्रोजेक्टच नाही ना, प्लॅनिंगच नाही आहे, टार्गेटच नाही आहे. प्रॉडक्टची विक्री आणि त्या मिळणारा नफा हे त्यांचं आहे. त्यामुळे त्यांना हे प्रश्न विचारण्याच कारण नाही आहे. पण समाजाचं आरोग्य ही शासनाची जबाबदारी आहे, डॉक्टरांची जबाबदारी आहे, आरोग्य सेवेची जबाबदारी आहे. तुम्ही याच्यात मागे सरून चालणारच नाही. नाहीतर मग ह्या आजाराच्या पायबंद कसा घालणार तुम्ही? हे त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, आता थोडा अर्थकारणाचा विषय आला म्हणून माझा पुढचा प्रश्न आहे की डायबिटीस बरा करायला साधारणतः खर्च किती येतो? नाही, त्याच्यात एक गंमत अशी आहे की डायबिटीसचे उपचार हे महाग बाब आहे. म्हणजे समजा तुम्ही 10 गोळ्या लिहून दिल्या, शिंगे ना, त्या कडू असतात, महाग असतात, त्याला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागतं, त्याला पावती लागते, त्याच्यामध्ये GST लागतो, सगळं मला मान्य आहे. 10 सूर्यनमस्कार विकत मिळतात का? कुठला खर्च आहे? तुम्ही 10 मिनिटं पळायला गेलात तर कुठला टॅक्स आहे? बरोबर की नाही? मोबाईल वापरायला पैसे आहेत, बंद करायला पैसे आहेत का? की दिवसभरात 24 तास असतात, तुम्ही 8 तास मोबाईल वापरला नाही तर टॅक्स? असं नाही आहे. मोबाईल वापरला तर तुम्हाला पैसे भरावे लागतात, बरोबर ना? समजा तुम्ही बिस्किटं खाल्ली आणि तुम्हाला त्रास झाला, बिस्किटं खाण्यासाठी पैसे आहेत, न खाण्यासाठी काही टॅक्स आहे का? काहीच नाही. काहीच नाही आहे. मला सांगायचं असं आहे की आहार, व्यायाम, सूर्यप्रकाश आणि झोप ह्या फुकट गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे टाईप 2 विषय मी म्हणतोय की जो 95% लोकांचा विषय आहे. डायबिटीस बरा करण्यासाठी खर्चच येत नाही. डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी, शुगर कमी करण्यासाठी तुम्हाला जे औषध लागतं त्यासाठी खर्च आहे, आणि ते डायबिटीसच्या रिव्हर्सलच्या विरोधात आहे. त्याने साखर कमी होते पण डायबिटीस इन्सुलिन रेजिस्टन्स हा वाढतो. म्हणजे एखाद्या पेशंट एक साधारणतः 25 वर्ष तरी औषध घेत असतो. महिना 5,000 रुपये, तुम्ही 3,000 रुपये खर्च धरा, वर्षाला 25-30 हजार रुपये त्याला लागतात. 20 वर्ष 25 वर्ष धरा तुम्ही, एवढे पैसे तो जर खर्च करतो त्याचा रिकरिंग काढा, ते SIP सारखा तुम्ही काहीतरी गणित करा. तुम्ही म्हणजे तुमच्या 60-70 वयापर्यंत तुम्ही काहीतरी कोटी रुपये खर्च केलेला असतो. त्याच्यामध्ये तेवढेच पैसे तुम्ही काढले आणि SIP मध्ये घातले किंवा कुठे इन्व्हेस्ट केले तर तुम्ही करोडपती होता. सगळ्यात महत्त्वाचं डायबिटीज मॅनेजमेंटसाठी खर्च आहे, औषधासाठी खर्च आहे. डायबिटीज रिव्हर्सल शुड कम फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यात दुसरा महत्त्वाचा भाग आहे की फ्री ऑफ कॉस्ट आहे तरी आमची काही मंडळी त्याच्यामध्ये रिव्हर्सल कसं करायचे सांगण्याचे 25,000 रुपये घेतात. त्याचे सेमिनार आहेत, त्याचे रेसिडेन्शियल प्रोग्राम आहेत. याची गरज का वाटते तुम्हाला? त्या नवरा बायकोला घ्या, पोराबाळांना बोलवा, गप्पा मारा, 15 मिनिटं द्या त्यांना, सोडून अर्धा तास घ्या, 1000चे 2000 घ्या. हे सगळं सोडून तुम्ही त्यांना अडचणीत का टाकता? रेसिडेन्शियल प्रोग्राम, सेमिनार याची गरजच काय? त्याच्यामध्ये तुम्हाला जे सांगायचे ते तुम्ही पब्लिश करा, बरोबर, प्रसार आणि प्रचार करा. समाजाच्या अडचणीवरती आधारित धंदा करू नका, असं आहे. बरोबर की नाही? मग समाजाची अडचण हेच तुमचं भांडवल झालं. तुमचं भांडवल काय पाहिजे? तुमचं ज्ञान पाहिजे, तुमचा अभ्यास, हे तुमचं भांडवल पाहिजे. समाजाची अडचण, मग सेमिनारची गरज काय? गरजच नाही आहे. तुम्ही त्याला आहार सांगणार, त्याला व्यायाम सांगणार, त्याला सूर्यप्रकाश सांगणार आणि झोप सांगणार. आता सूर्यप्रकाश जर सांगितलं तर फुकट आहे. व्हिटॅमिन डीचे पावडर म्हटलं तर महाग आहे, गोळ्या औषध घ्यावे लागतात. झोप फुकट आहे, झोपेच्या गोळ्या महाग आहेत. मोबाईल वापरला तर पैसे जातात, नाही वापरला तर पैसे नाही. एकदम सोपं आहे. डायबिटीज रिव्हर्सल शुड कॉस्ट यू नथिंग.
म्हणजे सुरुवातीपासून जर आपण सगळ्यांनी केलं तर 60-70 पर्यंत सगळे करोडपती होतील, की तेवढे पैसे तुम्ही खर्चच करताय, त्याचा तो कॉस्टचा विषयच येत नाही. मग त्याच्यामध्ये आम्हाला ते पटलं पाहिजे, ते आम्ही केलं पाहिजे आणि त्याचं सातत्य राहिलं पाहिजे. हा सगळा अडचणीचा चौकोन तयार होतो. मग कोणीतरी बाहेर गेलं तर सांगतं नाही नाही हे औषध आहे, हा काहीतरी याचा काढा आहे, त्याची पानं आहेत, त्याला मोड आल्यानंतर असं करायचं, काहीतरी सांगतात हे धान्य घ्या, ते त्याच्यात घाला, ते मळा, हे करा ते करा. काही गरज आहे म्हणजे साधारणतः ज्याला डायबिटीस रिव्हर्सल करायचं त्यांनी माझ्याकडे पण येऊ नका, कोणाकडेच जाऊ नका. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही काय करा, तुमच्या आजी आजोबा जे करत होते एकदम सोपे ते करा. काय औषधाचं नियोजन लागलं तेवढं पुरतं डॉक्टरकडे. म्हणजे समजा डायबिटीस असेल तर औषध चालू असतील, जेव्हा तुम्ही लाईफस्टाईल चेंज करता तेव्हा औषधामध्ये बदल करणं गरजेचं असतं. नाही तर मग थोडेसे त्याचे साईड इफेक्ट वाढतात. एकदम तर काही बंद करता येत नाही, टप्प्याटप्प्याने करायला लागतात. पण तुमचे आजोबा साखरेची चहा पित होते का, त्याच्यावर बिस्किट खात होते का, ते काम किती करत होते, ते झोपे कधी होते, मोबाईल किती वापरत होते, कष्ट किती करत होते, मित्रमंडळींशी बोलत किती होते, त्याने तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या, घरामध्ये परस्परांमध्ये संवाद किती होता, हे सगळ्या गोष्टी आहेत. हे करा, तुम्हाला डायबिटीज येणारच नाही ना, असलेला पण बरं होईल. इतकं सोपं आहे. म्हणजे फूड, एक्झरसाइज, सनलाईट अँड स्लीप. कुठली गोष्ट विकता येते आणि विकत मिळते, यातली तरी कुठलीच नाही. मग तुमचा कॉस्टचा विषय आला कुठे. बरोबर. तुम्ही आजीला विचारा तुमच्या की आजी तुझ्या लहानपणी तू काय करत होती, ते तुम्ही करा. ती आईस्क्रीम खात होती का, ती पिझ्झा मागवत होती का, ती वडापाव खात होती का, ती रोज आपले विहिरीचं पाणी आणायची, आडाचं पाणी आणायची, दिवसभर शेतात कष्ट करायचे, काहीतरी कष्टाचं काम करायची आणि दिवस लागत म्हणजे अंधार झाला की जेवायचे आणि झोपायचे. मग याच्यामध्ये जसा जसा बदल होत गेला तसं तसं तुम्ही आजाराच्या दिशेने प्रवास केला. आनंद आणि आरोग्य याच्यापासून तुम्ही लांब गेलात. बरोबर. म्हणजे डायबिटीस तुम्हाला झाला. पहिलं जी प्रक्रिया व्हायला 60-70 वर्ष लागायची ती आता 20-25 वर्षावरती आली. इतकं सोपं आहे ते. डायबिटीस रिव्हर्सलला 1 रुपया देखील खर्च येत नाही. आणि त्याच्या अनुषंगाने ते सांगतो आता हे खूप मोठे आहेत सेमिनार, कॉन्फरन्स, त्याला काय PR म्हणतात, काय 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 सगळं ते चालू असतं. रोज शुगर करा ना आम्हाला कळवा, ते असं करायचं का तसं करायचं, म्हणजे फेअर मॉंगरिंग त्याच्यामध्ये जे असतं हे सगळं झालेलं आहे. म्हणजे वी हॅव मेड इट बाजार. बरोबर. हा बाजार आहे लोकांच्या आजाराचा आणि त्यांच्या भीतीचा. असं आहे. हा त्यातला भाग आहे सर. आणि याची काही गरज नाही. म्हणजे हे न करता देखील मी गेली 10 वर्ष यशस्वी, व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी पण सांगतोय, शास्त्रीयदृष्ट्या देखील यशस्वी डायबिटीस रिव्हर्सलचं काम करतो, प्रॅक्टिस करतो आणि भरपूर पैसे मिळतात. पैसे मिळत नाही तसंही नाही आहे, पण चुकीचा सल्ला, चुकीचा मार्ग, चुकीचे पैसे, हे सगळे जेव्हा एकत्रित येऊन काम करतील ना तेव्हा फार सोपं होईल. बरोबर. आणि ज्या दिवशी दारूच्यासाठी जी मानसिकता आपली असते ती जेव्हा कोल्ड्रिंकच्या विषयी मानसिकता तयार होईल तेव्हा आपण डायबिटीस मुक्त असू. तुम्हाला डायबिटीस मुक्त भारत करायचं असेल ना हे सगळं करा. डायबिटीस मुक्त नक्की होईल. तुम्ही बांधून ठेवलंय, त्याला पाळून ठेवलाय, पाळलेला प्राणी झालाय तो. सर, मुळात डॉक्टरांकडे किंवा अगदी सांगायचं तर तुमच्याकडे न जाता लोकांनी त्यांचा डायबिटीस कसा बरा करावा याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, डायबिटीज बरा करण्यासाठी तुम्ही थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे, किंवा मी सांगतो ते करा. माझ्याकडं न येता देखील तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये येईल. म्हणजे समजा तुम्ही औषधं घेत असाल आणि सायगर कंट्रोलमध्ये नसेल तर कंट्रोलमध्ये येईल. तुमची जी कंट्रोल असताना जी औषधं असतील त्याच्यामध्ये डोस तुम्हाला कमी करता येईल. आणि ज्यांचे नवीन आहेत त्यांचा माझ्याकडं न येता देखील डायबिटीज बरा होईल, तुम्हाला 100% सांगतो. आणि नाही झाल्याने काही फरक पडत नाही, तुम्ही हे कराच अगदी. आणि याला 1 रुपया खर्च नाही, सगळ्यात महत्त्वाचं. आता काय करायला पाहिजे? नंबर 1, प्रोसेस फूड सगळं बंद. प्रोसेस फूड कशाला म्हणतात? कारखान्यातनं आलेला पदार्थ पोटात गेला नाही पाहिजे, तोंडात गेला नाही पाहिजे. हे एकदम सोपं. काय अडचण याच्यात कोणाला करायला? डायबिटीज असला तरी नसला तरी, लहानाला पण तेच, मोठ्याला पण तेच. प्रोसेस फूड बंद करा. 1 नंबरचा गुरुमंत्र घ्या. याच्यामध्येच 70% लोकांना दुसरं काहीच करायची गरज नाही. याच्यामध्ये ह्या एका वाक्याचा अवलंब जर केला तरी 70% लोक या आजारापासून लांब जातील. ह्या 3 टप्प्यावरती कुठेतरी त्यांना फायदा होईल. प्रोसेस फूड इन एनी फॉर्म, म्हणजे ज्याच्यामध्ये पॅकेज्ड म्हणजे पाकिटामध्ये येतं, बॉटलमध्ये येतं, मार्केटेड येतं, ॲडव्हर्टाईज येतं, ब्रँडेड येतं आणि ज्याच्यावरती बारकोड आहे, असं सगळं खाद्यपदार्थ तुमच्या दैनंदिन आहारामधून बाहेर काढा. बरोबर. तुम्ही 70 मार्क तुम्हाला मिळाले नक्की. काहींच्या बाबतीत 100 मार्काचा पेपर हाच असेल. राईट. अन्न हे शेतात तयार होतं हे लक्षात घ्या, कारखान्यात नाही.
कारखान्यात त्याची फक्त नासाडी केली जाते. एनिथिंग अँड एव्हरीथिंग दॅट इज प्रोसेस्ड शुड नॉट बी कॉल्ड ऑर लेबल्ड ॲज फूड. हे बाजूला करा. 2 नंबर ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी आता की तुम्ही जे जे काही पिष्टमय पदार्थ खाता म्हणजे पीठ म्हणून जे जे काही खाता त्याची क्वांटिटी जितकी जमेल तेवढी कमी करा. एकदम सोपं. माझ्यासारखा 0 करेल, एखाद्याला निम्म करेल, एखाद्याला 30% करेल. तुम्ही तुमच्या टॉलरन्स लिमिटपर्यंत या की देस यू आर कम्फर्टेबल. 2च्या ऐवजी मी 1 चपाती खाल्ली, बरोबर ना. भात 1 वाटीच्या ऐवजी अर्धा वाटी खाल्ला, बरोबर. हे प्रोसेस फूड, फ्रूट ज्यूस टाळायचेच, चॉकलेट, आईस्क्रीम, बिस्किट, केक वगैरे टाळायचंच नाही. डायबिटीज जर असेल तुमचे पिष्टमय पदार्थ निम्मे तर करा, बरोबर. निम्मे करून तुमच्या सगळ्या घरी का तुमच्या एक वेइंग मशीन पाहिजे, बीपी ॲपरेटस पाहिजे आणि ग्लुकोमीटर पाहिजे आणि एक थर्मामीटर पाहिजे. म्हणजे ताप वगैरे हे आता सगळ्या घरांमध्ये आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक तेवढ्या गोष्टीसाठी डॉक्टरकडे जायची काही गरज नाही. आणि तुम्ही शुगर चेक करा, तुम्हाला लगेच कळेल की साखर कमी झाली. म्हणजे प्रोसेस फूड बंद केलं आणि पिष्टमय पदार्थ कमी केले, निम्मे करा, बरोबर की नाही. आणि निम्मे केले तर वाढवायचं काय. समजा 2 चपातीची 1 चपाती केली, 2 भाकरीची 1 भाकरी केली किंवा 1 भाकरीची अर्धी भाकरी केली, वाढवायचं काय. भाज्या वाढवा, सलाड वाढवा, दुधाचे पदार्थ वाढवा, पनीर वाढवा, अंडी वाढवा किंवा मांसाहार वाढवा, बरोबर. हे कुठले म्हणजे पिष्टमय पदार्थ सोडून काही जे असेल ते सगळं वाढवा. हे करायला काय अडचण आहे. कुठल्या डॉक्टरची गरज आहे, काय महाग आहे, प्रिस्क्रिप्शनची गरज नाही. आणि इथे देखील तुमचे अजून 15 ते 20% लोक डायबिटीसमधून बाहेर येतील. ज्यांचं नवीन आहे, ज्यांचं माइल्ड आहे. हे करा. आता हे झालं की व्यायामाला लागा आणि साधा व्यायाम घ्या. सूर्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय सकाळचा नाश्ता करायचा नाही. एकदम सोपं. आणि असं 1 तास तिथे घाला. तुमचं ब्लड प्रेशर खाली येईल, तुमचा मूड चांगला येईल, तुमचं स्लीप चांगली होईल, भूक व्यवस्थित लागेल आणि शुगर कमी होईल. एकदम सोपं आहे. किती खर्च आला. काहीच नाही आला. आता उन्हामध्ये तुम्ही 1 तास गेल्यानंतर समजा चालत असाल तर 30 सेकंद किंवा 60 सेकंद पळायला लागा आणि 2 मिनटं चालायचं. पुन्हा 30 सेकंद पळायचं आणि 2 मिनटं चालायचं. काही अडचण आहे. इतकं सोपं आहे. म्हणजे तुमचा व्यायाम झाला, सूर्यप्रकाश झाला ना, आहार झाला. संध्याकाळी 7 वाजता जेवायचं म्हणजे झोप चांगली लागते. म्हणजे तुम्ही भरल्या पोटाने आपल्याला झोप लागतच नाही. कारण जेवल्यानंतर जे इन्सुलिन हार्मोन तयार होतं त्याला इन्सुलिन म्हणतात. आणि इन्सुलिन कमी झाल्याशिवाय झोपेचं जे हार्मोन असतं त्याला मेलाटोनिन म्हणतात. ते सिक्रेट होत नाही. म्हणजे जेवून झोपू नये असं पूर्वपात आपल्या पद्धतच आहे. बरोबर. त्याचं कारण शास्त्रीय असं आहे की जोपर्यंत इन्सुलिन खाली जात नाही त्याला साधारणतः 2 ते 3 तास जातात, जे काही खाता तुम्ही त्याच्यानुसार. मग तुम्हाला मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार होतं आणि झोप चांगली लागते. किती खर्च आला. काहीच नाही. आता झोपताना शक्यतो लाईट सगळ्या बंद करा. ओके. अंधारामध्ये मेलाटोनिन सिक्रेट होतं, उजेडामध्ये नाही. जर अंधार नसेल तर मेलाटोनिन सिक्रेशन नगण्य होतं, मग झोपच येत नाही. जितकी जमेल तितका अंधार करून झोपायची सवय लावा. आणि झोप चांगली येण्यासाठी अजून एक चांगला उपाय करू शकतो की जेवण झालं की मोबाईल आणि TV बंद. कारण तो समोर ठेवून जो काय ब्ल्यू आणि व्हाईट लाईट असतो त्याने झोपेचे जे स्टिम्युलस असतात मेलाटोनिन सिक्रेशन हे बंद होतात. आणि त्यामुळे आपण म्हणजे झोपायच्या आधी मोबाईल इकडे ठेवायचा आणि डोळे बंद करायचे, अशा तऱ्हेने झोपतो. कधीही चांगली झोप येत नाही. आणि चांगली झोप ही आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला साखर म्हणजे डायबिटीस कंट्रोलमध्ये येतच नाही. सकाळची शुगर तुमची वाढलेलीच असतात. काय वाटेल ते करतो. कुठलीही औषधं घ्या, काय डाएट करा, एक्सरसाइज करा, काय करा. झोप, सूर्यप्रकाश, व्यायाम आणि आहार हे 4हीचं पालन करायचं. किती खर्च आला सगळ्याला. काहीच नाही. का नाही करत आपण. याच्यासाठी कुठल्या डॉक्टरची गरज आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये 80% पेशंट बरे होते. पण आता ज्यांचे 15-20 वर्ष झाले आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, नर्वचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी नक्की तुमच्या जवळच्या डॉक्टरची मदत घ्या. थँक्यू सर, तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती आणि प्रत्येक सामान्य माणसाला पडणाऱ्या प्रश्नांवरती तुम्ही उत्तर दिलं. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.